गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड, संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी महापालिकेच्या शाळा सुरू होऊन 1 महिना होत आला तरी शैक्षणिक अभ्यासक्रमातील पुस्तके मिळाली नाहीत। तसेच अभ्यासासाठी आवश्यक वही व इतर शैक्षणिक साहित्याचीही विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तात्काळ देण्यात यावे या मागणीचे निवेदन युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने उपयुक्त स्मृती पाटील यांना देण्यात आले। यावेळी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने फाटक्या गणवेशातील विद्यार्थ्यांची वेशभूषा करून महापालिकेसमोर अनोखे आंदोलन करण्यात आले। यावेळी युवा महाराष्ट्र सेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते। इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनामार्फत व महाराष्ट्र शासनाच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या सहकारी शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे। असे असताना शाळा सुरू होऊनही शैक्षणिक अभ्यासक्रमातील पुस्तके पोहोचवली गेली नाहीत। मागील अनेक वर्षांचा अनुभव पाहता प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना अर्धे शैक्षणिक वर्ष निघून गेल्यानंतर अभ्यासक्रमातील पुस्तके मिळतात। त्याचबरोबर त्यांना मिळणारा गणवेश हा मागील वर्षी एप्रिलमध्ये उन्हाळी सुट्ट्या पडण्याआधी 15 दिवस मिळाला होता। सरकारी शाळेमधील बेजबाबदारपणा वागणारे प्रशासन अप्रत्यक्षपणे सगळ्या खासगी शाळांना अकॅडमीना प्रोत्साहन देत आहे। कारण एकीकडे मराठी शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून प्रशासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे, मात्र दुसरीकडे त्याच विद्यार्थ्यांना वेळेत शैक्षणिक साहित्य न पोचल्यामुळे पालकवर्ग आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करून नाईलाजाने खासगी शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत। या शाळेमध्ये गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिकत असतात। त्यांच्या शिक्षणाची पूर्णपणे जबाबदारी प्रशासनाची आहे। विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये सक्षम होण्याकरता वेळेत शैक्षणिक साहित्य उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। आज शैक्षणिक साहित्य न मिळाल्यास महानगरपालिकेबाहेर विद्यार्थ्यांचा आमरण उपोषण केले जाईल असा इशाराही देण्यात आला। तसेच शिष्टमंडळात सम आठवले, सदाशिव बंडिंगणी, रवींद्र कवडे, राजू दंडी, मुदासर जमादार, बसवराज टकळगी, सचिन पाटील, हुसेन पटेल यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते। ज्या सरकारी शाळा आहेत इचलकरंजीमध्ये 35 सरकारी शाळा आहेत आणि 7,500 विद्यार्थी या ठिकाणी आहेत। जर यांची संख्या पहिला बघितली तर हजारोंच्या 10,000 20,000 अशी संख्या असताना ही घटण्याचं कारण म्हणजे हे महानगरपालिका प्रशासन आणि महाराष्ट्र शासन आहे। जवळजवळ मागच्या वर्षी मुलांना सरकारी शाळेतल्या 15 दिवस मे महिन्याची सुट्टी राहिली असताना आपल्या त्या ठिकाणी कपडे मिळालेले आहेत त्यांना एप्रिलमध्ये, आणि 2-2 महिने झाल्यानंतर त्यांना दप्तर आणि वह्या शासनाच्या मार्फत दिले जातात। तर हे जे आहे तर 2-2 महिने 3-3 महिने मुलांनी शिकायचं कुठं? दुसऱ्या साईडला खाजगी शाळा अकॅडमी सुरुवातीपासूनच पहिल्या दिवसापासून वह्या पुस्तकांनी टापटीपच असं त्या ठिकाणी विद्यार्थी जातात आणि मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना कपडे नसतात, त्या ठिकाणी वह्या नाहीत, पुस्तकं नाहीत। 2-2 3-3 महिने त्यांना तसं काढावं लागतंय। त्याचाच निषेध म्हणून आणि 8 दिवसामध्ये पुस्तकं, वह्या आणि कपडे या मराठी शाळेतील मुलांना मिळाले पाहिजेत। याचं कारण जवळजवळ 35 कोटी रुपये घरभाडा हा या महानगरपालिका घेते आणि 9 ते 12% यावरला शिक्षण कर जो आहे विशेष शिक्षण कर घेतला जातो। त्याचं त्यांनी जर बघितलं तर 3.5 कोटी रुपये आणि 35 शाळा, प्रत्येक शाळेला 10 लाख रुपये आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 7,500 मधल्या 4,600 रुपये एका विद्यार्थ्याला त्या ठिकाणी त्यांना खर्च करायला मिळतात आणि तरी सुद्धा या शाळा सगळ्या बंद पडत आहेत। इतिहास जमा मराठी शाळा करायचा मानस महाराष्ट्र शासनाने आणि इचलकरंजी महानगरपालिकेने घेतला असं वाटतंय। तर आम्ही हे इतिहास जमा मराठी शाळा होऊ देणार नाही। या मुलांना जर 8 दिवसात कपडे, दप्तर आणि पुस्तक नाही मिळाले तर आम्ही या ठिकाणी बाहेर मुलांच्या सहित आंदोलन आणि आमरण उपोषण करू याचा आम्ही इशारा देतोय आणि याचं गांभीर्याने दखल घ्यावी अशी प्रशासनाला विनंती करतो। वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी। शैक्षणिक साहित्य, प्रदर्शन, विक्री, सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट। वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा। प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत। पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी। फोन नंबर 97 62 95 71 72। या प्रदर्शनाला आजच भेट द्या।